नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अशा अद्भुत कथेवर प्रकाश टाकणार आहोत जी कदाचित तुम्हाला माहिती नसेल. आपण बोलतोय प्राचीन भारतातील एका अत्यंत प्रभावशाली स्त्रीबद्दल, जिने स्वतः गौतम बुद्धांचं संगोपन तर केलंच, पण त्याही पुढे जाऊन महिलांच्या आध्यात्मिक मुक्तीची एक मोठी चळवळ उभी केली. म्हणजे विचार करा, हा प्रवास किती विलक्षण असेल. तर साहजिकच तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ही स्त्री नक्की होती तरी कोण. बघा, प्राचीन भारतात जिथे महिलांना अनेकदा दुय्यम वागणूक मिळायची, तिथे एका स्त्रीने थेट आध्यात्मिक समानतेची मागणी केली. ही गोष्ट जेवढी थक्क करणारी आहे तेवढीच प्रचंड धाडसाची सुद्धा आहे. आणि ह्या महान स्त्रीचं नाव होतं महाप्रजापती गौतमी. पहिला टप्पा, सुवर्ण बालकाचे संगोपन. इथूनच खऱ्या अर्थाने महाप्रजापती गौतमी यांच्या या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात होते. सुरुवातीचं आयुष्य पाहिलं तर हा प्रवास अतिशय नाट्यमय वाटतो. राणी महामाया यांची बहीण, तिथून बुद्धांची सावत्र माता आणि मग अनेक दशकानंतर चक्क शाक्य स्त्रियांची प्रमुख नेता. राणीच्या अचानक निधनानंतर त्यांच्या या राजेशाही आयुष्याला एक एकदम वेगळं आणि खूप मोठी जबाबदारी असलेलं वळण लागलं. हे सगळं इतकं अचानक घडलं ना. सिद्धार्थ गौतम यांच्या जन्मानंतर अवघ्या 7व्या दिवशी राणी महामाया यांचं निधन झालं. अशा अत्यंत कठीण आणि भावनिक प्रसंगी महाप्रजापती गौतमी यांनी त्या तान्हुल्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे या भविष्यातील बुद्धांना स्तनपान करता यावं म्हणून त्यांनी स्वतःच्या सख्या मुलाला दुसऱ्या दाईकडे सोपवलं. यातून त्यांच्या त्यागाची आणि अथांग ममतेची खऱ्या अर्थाने प्रचिती येते. या मायलेकाच्या नात्यात किती खोली होती हे या सुंदर अवतरणातून समजतं. त्या म्हणतात, मी तुला मातेचं दूध पाजलं आणि तुझ्याकडून मी सत्याचं दूध प्यायले. खरंच किती सुंदर मांडणी आहे ही. एकाने शारीरिक पोषण केलं तर दुसऱ्याने थेट आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग दाखवला. हे खरोखरच एकदम अद्वितीय आहे. दुसरा टप्पा, सामान्य स्त्रियांमधील जागृती. आता बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर आणि राजा शुद्धोधन यांच्या मृत्यूनंतर परिस्थिती खूप बदलली. बघा, तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा विचार केला तर स्त्रियांचं वास्तव अत्यंत कठोर होतं. एका बाजूला राजवाड्यातील अतिशय सुरक्षित जीवन, तर दुसऱ्या बाजूला एका विधवेचं अत्यंत खडतर आणि पूर्णपणे पुरुषांवर अवलंबून असलेलं जीवन. राजा शुद्धोधन यांच्या मृत्यूनंतर आणि अनेक पुरुषांनी घरदार सोडून भिक्खू संघात प्रवेश केल्यावर मागे राहिलेल्या राजघराण्यातील स्त्रिया अचानक एकदम असुरक्षित झाल्या. त्यांना स्वतःचं असं कोणतं स्वतंत्र स्थान उरलं नव्हतं. पण तुम्हाला माहितीये, इथूनच एका नव्या क्रांतीची ठिणगी पडली. महाप्रजापती गौतमी यांनी या सर्व स्त्रियांना एकत्र करून चक्क पहिला महिला उपासक संघ स्थापन केला. तत्कालीन तरुण मुलांची सततची टिंगलटवाळी आणि कडवा पितृसत्ताक विरोध सहन करूनही या स्त्रिया दुपारच्या वेळी एकत्र जमून बुद्धांचा धम्म शिकू लागल्या. त्यांनी आपला हक्क अत्यंत खंबीरपणे मिळवला. तिसरा टप्पा, भिक्खुणी होण्यासाठीची ऐतिहासिक पदयात्रा. हा तो काळ होता जेव्हा स्त्रियांनी आपले अधिकार मिळवण्यासाठी एक अत्यंत मोठं पाऊल उचललं. ही प्रक्रिया अजिबात सोपी नव्हती बरं का. आधी त्यांनी बुद्धांकडे संघात प्रवेशाची मागणी केली, पण ती सलग 3 वेळा नाकारली गेली. तरीही त्या हार मानणाऱ्यांपैकी नव्हत्या. त्यांनी अत्यंत शांततापूर्ण मार्गाने आपला निषेध नोंदवला. त्यांनी स्वतःचे केस मुंडले आणि भिक्खूंप्रमाणे चक्क भगवी वस्त्रे परिधान केली. स्वतःचं आध्यात्मिक भवितव्य स्वतःच्या हातात घेण्याचा हा किती धाडसी निर्णय होता याचा फक्त विचार करा. आणि हे अंतर ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तब्बल 300 मैल, होय 300 मैल इतकं प्रचंड अंतर ह्या स्त्रियांनी अनवाणी पायाने चालत पार केलं. ही फक्त एक यात्रा नव्हती, तर एक अतिशय कठोर तपस्या होती. आणि विशेष म्हणजे या यात्रेत त्या अजिबात एकट्या नव्हत्या. तब्बल 500 शाक्य स्त्रियांनी राजघराण्यातील सर्व सुखसोयी, ऐश्वर्य सगळं काही मागे सोडून या खडतर यात्रेत भाग घेतला होता. ही संख्याच त्यांच्या एकजुटीची आणि निश्चयाची ताकद दाखवून देते. या ऐतिहासिक शांततापूर्ण मोर्चाचं वास्तव जर आपण बघितलं तर ते अत्यंत अंगावर काटा आणणारं होतं. पायात काहीही नाही, संपूर्ण अंगावर धुळीचे थर, सुजलेले आणि रक्तबंबाळ झालेले पाय. तरीही डोळ्यात अश्रू आणि मनात एक अढळ निश्चय घेऊन त्या सतत चालत राहिला. घनदाट जंगलांमधून धोके पत्करून त्यांना फक्त एका खड्या आश्रयाची ओढ होती. चौथा टप्पा, भिक्खुणी संघाची स्थापना.
अत्यंत थकून आणि विदीर्ण अवस्थेत त्या वैशालीला पोहोचल्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं तणावपूर्ण वाटाघाटी सुरू झाल्या. या अत्यंत नाजूक क्षणी आदरणीय आनंदभंते पुढे आले आणि त्यांनी या स्त्रियांची बाजू अतिशय ठामपणे मांडली. त्यांनी बुद्धांना त्यांच्या सावत्र आईच्या त्या अपार त्यागाची आठवण करून दिली. ज्या मातेच्या दुधामुळे बुद्धांचे प्राण वाचले होते, त्याच मातेला आता संघातून का नाकारावं? स्त्रिया देखील पुरुषांइतक्याच अंतिम ज्ञानप्राप्तीस पात्र आहेत. हा आनंदभंते यांचा युक्तिवाद अतिशय प्रभावी आणि निर्णायक ठरला. अखेर बुद्धांनी त्यांना मान्यता दिली. पण त्यासोबत काही अटीही होत्या. 8 गरुड धम्म नावाचे हे काही नियम होते. आता हे नियम ऐकल्यावर कदाचित वेगळं वाटेल, पण अनेक तज्ज्ञांच्या मते हे नियम केवळ स्त्रियांना दुय्यम ठरवण्यासाठी नव्हते, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण अभाव असलेल्या त्या प्राचीन समाजात या असुरक्षित महिला संन्यासिनींचं अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी तयार केलेली ती एक प्रकारची संरक्षक भिंत होती, हे आपण इथे नक्कीच लक्षात घ्यायला हवं. आणि अशा प्रकारे शेवटी भिखुणी संघ अस्तित्वात आलाच. अफाट जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्थापन झालेला महिलांचा हा पहिला पूर्णपणे आध्यात्मिक संन्यासी संघ होता. महिला सक्षमीकरणाच्या इतिहासातील हा एक अत्यंत भव्य आणि सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा विजय होता. 5वा टप्पा, एक चमत्कारिक निरोप. त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासाचा शेवट अतिशय भव्य आणि अविस्मरणीय होता. 120 वर्षे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. इतकं प्रदीर्घ आणि आव्हानांनी भरलेलं आयुष्य जगल्यानंतर महाप्रजापती गौतमी यांनी त्यांच्या परिनिर्वाणाची, म्हणजेच या जगातून कायमचा निरोप घेण्याची अंतिम घोषणा केली. जेव्हा त्यांनी ही घोषणा केली तेव्हा त्यांच्यासोबतच्या त्या 500 भिक्खुणींनी देखील त्यांच्यासोबतच परिनिर्वाण घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी बुद्धांनी त्यांना एक विशेष आज्ञा दिली. स्त्रिया खरोखरच अंतिम आध्यात्मिक मुक्ती मिळवू शकतात का, असा संशय घेणाऱ्या तत्कालीन निंदकांना कायमचं गप्प करण्यासाठी बुद्धांनी या भिक्खुणींना जाहीरपणे आपले आध्यात्मिक चमत्कार दाखवण्यास सांगितलं. आणि त्यानंतर जे घडलं ना, ते खरोखरच थक्क करणारं होतं. आकाशात मांडी घालून सहज उडणे, जमिनीच्या आत कुठल्याही अडथळ्याविना प्रवेश करणे, महाकाय सुमेरू पर्वताची छत्री बनवणे आणि एकाच वेळी 6 सूर्यांसारखं प्रखरतेने तळपणे. या भिक्खुणींनी केलेले हे अद्भुत चमत्कार पाहून संशय घेणाऱ्यांची तोंडे अक्षरशः कायमची बंद झाली. बुद्धांनी आपल्या आईच्या निधनावर एक अत्यंत भावूक अशी आदरांजली वाहिली. ते म्हणाले, एखाद्या महाकाय आणि मजबूत वृक्षाचा बुंधा देखील काळानुरूप शेवटी नष्ट होतोच, तसेच गौतमी आता पूर्णपणे मुक्त होत आहे. बुद्धांनी अतिशय सुंदर शब्दांत आपल्या मातेची तुलना एका महाकाय आणि सर्वांना आश्रय देणाऱ्या वृक्षाशी केली होती. महाप्रजापती गौतमींचे अंतिम शब्द त्यांच्या आध्यात्मिक मुक्तीचं जिवंत प्रतीक आहेत. त्या म्हणाल्या, माझ्या मुलांनो, माझ्यासाठी शोक करू नका. आज तुमच्या हसण्याची, आनंदाची वेळ आहे. हे शब्द त्यांच्या अंतिम समाधानाचे आणि अनेक वर्षांच्या संघर्षातून मिळवलेल्या त्या एका महान विजयाचे साक्षीदार आहेत. शेवटी आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरतो. महाप्रजापती गौतमींचा तो 2500 वर्षांपूर्वीचा संघर्षाचा आणि चिकाटीचा वारसा आजच्या काळात कसा जिवंत आहे? संकटांवर मात करून पुन्हा भरारी घेणं, समानता आणि समुदायाचं महत्त्व, हाच तो खरा वारसा आहे. ह्या अद्भुत स्त्रीच्या जीवनातून आपण आज नक्की कोणती शिकवण घेऊ शकतो, याचा तुम्ही नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयावर.